श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आज मी ज्या तरुणाबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो तो एकेकाळी सुसाईड करण्यासाठी ट्रेनखाली निघाला होता. प्रॉपर्टीची कमी ना याला ना कोणत्या पैशाची कमी, तरी देखील हा डिप्रेशनमध्ये कसं काय मित्रांनो? तर याचं कारण आहे प्रेम प्रकरण. हा मित्रांनो 8 वर्ष म्हणजे 12वी पासून हा मुलगा एका मैत्रिणीशी त्याच्या प्रेमात अडकलेला होता की ते जाऊन असा विचार होता दोघांचा की पुढे जाऊन त्यांचं काहीतरी होईल, कुठल्याही गोष्टी तरी चांगल्या होतील, असं या दृष्टिकोनातनं तो तिच्यासोबत होता. इतका लॉयल हा मुलगा, प्रत्येक गोष्टीसाठी तिची काळजी घ्यायचा, सगळ्या गोष्टी तिच्या पूर्ण करायचा, न कोणत्याही प्रकारचं त्याच्यावरती दडपण आणून द्यायचा. तरी देखील मित्रांनो हे एवढं भारी रिलेशन यांचं तुटलं कसं आणि हा डिप्रेशनमध्ये गेला कसा? तर मित्रांनो याचा मित्र जो होता त्याला सर्व गोष्टी सर्व ठिकाणाच्या माहिती होत्या. त्यामुळं त्यांनी एवढंच याला येऊन सांगितलं की तू ज्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहेस तू एकदा खात्री कर आणि मगच लग्न कर. आणि ह्याच्या डोक्यात हे चालू होतं की मला या मुलीशी लग्न करायचं आहे. दोन्ही कुटुंबाला याने भेट दिली, सगळ्या गोष्टी हे केलं आणि दोघांचं हे देखील कोऑर्डिनेशन जमलं होतं आणि एकमेकांना कन्व्हिन्स म्हणजे एकमेकांच्या आईवडिलांना कन्व्हिन्स यांनी केलेलं होतं. आणि त्याचा मित्र आला आणि मित्रांनी सांगितलं की बाबा तू असं नको हे करू, एवढा लवकर डिसिजन घेऊ नको, तू एकदा बघून तर घे काय प्रश्न आहे, त्याच्या मागं काहीतरी आहे का, मी तुला जर बोलत असेल काहीतरी चुकीची गोष्ट असू शकते, तू एकदा हे कर. तर मित्रांनो पहिल्यांदा आयुष्यात त्याने त्याच्या मित्रावरती एवढा विश्वास ठेवला होता की त्या विश्वासाचं खरंच झालं मित्रांनो. तर मित्रांनो ही जी मुलगी होती 8 वर्षापासून हे दोघं एकमेकांच्या रिलेशनशिपमध्ये होत्या 12वीपासून मित्रांनो, तरी देखील हिने स्वतःची लॉयलिटी पाळली नाही. लॉयलिटी न पाळता ही दुसऱ्या मुलासोबत संबंधात होती मित्रांनो. आणि या गोष्टीचा अंदाजा ह्याला माहितीच नव्हता. जो मित्र ह्याच्या मदतीसाठी धावून आला आयुष्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा रे ही अशी गोष्ट आहे, तू हिच्यापासून लांब राहा, कोणत्याही प्रकारचं हे करू नको, हिच्यासोबत लग्न करू नको असं त्यांनी सांगितलं. हे ऐकताच त्यांनी सर्व गोष्टी व्हेरीफाय केल्या. त्यावेळेस त्याला कळलं की हा बाबा ही जी मुलगी आहे ती आपल्यासोबतसाठी बरोबर नाही आहे. आणि मित्रांनो तुम्हाला हे सांगतो, ती ज्या कंडिशनमध्ये त्याला सापडली होती, म्हणजे ज्या ठिकाणी ती सापडली होती ते बघूनच तो एवढा डिप्रेशनमध्ये होता. 2 वर्ष तो कंटिन्यू डिप्रेशनमध्ये होता. लिटरली तो काहीही करत होता, कोणत्याही प्रकारच्या गोष्टीला सामोरे जात नव्हता, घाबरू घाबरू घरामध्ये बसलेला होता. आणि इवन त्याने स्वतःचा जॉब क्विट केला. तो ॲज अ सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर त्या कंपनीमध्ये कामाला होता. तरी ह्या गोष्टी निदर्शनास आल्यावरती त्याच्या सर्व गोष्टी अशा झिरो होऊन गेल्या होत्या मित्रांनो. म्हणजे एक काय म्हणतात, एक हिरो टू झिरो झालेला मुलगा, आई बाबाचा एकुलता एक मुलगा, जो आई वडील स्वतःचा सहारा बघत होते फ्युचरमध्ये की हा माझा काठी बनल, पण तो या गोष्टीमुळं लिटरली तो असा गतिमंद झाला होता की आणि तो नुसतं एका रूममध्ये कोंडून बसायचा स्वतःला, ना कुठल्या प्रकारचे कामं करत होता, ना कोणत्याही प्रकारच्या गोष्टी तो करत होता. मात्र मित्रांनो आयुष्यात स्वामींच्या मंदिरामध्ये देर आहे अंधेर नाही हे लक्षात ठेवा. स्वामी समर्थ महाराज ज्यांच्या आयुष्यामध्ये येतात त्यांचं सुख आल्याशिवाय राहत नाही आणि त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. हे मला पण अनुभव आहे मित्रांनो. तुम्ही हा व्हिडिओ बघताय तुम्हाला पण अनुभव आहे. तर मित्रांनो त्याच्या आईने त्याला स्वामी संगतीची भेट करून दिली, सर्व गोष्टी त्याला शिकवल्या. तू स्वामींची सेवा कर, थोडं थोडं हे कर, मग तुझ्या डिप्रेशनमधनं बाहेर पडशील. जे लाख मेडिसिन त्याच्यावरती काम नव्हत्या करत ते आमच्या स्वामी समर्थांचे मंत्र त्याच्यावरती काम करत होते मित्रांनो. या गोष्टीमधनं तो लिटरली इवन फक्त 6 महिन्यामध्ये बाहेर पडला. आणि 2 वर्ष जो घरी बसून होता तो, ज्यांनी स्वतःचा जॉब क्विट केला, सगळं सोडून दिलं, त्या मुलीला देखील सोडून दिलं, कारण ती मुलगी ऑलरेडी कुणासोबत तरी होती. आणि त्याला प्रश्न न करता, तिला कोणत्याही प्रकारचं क्रॉस आर्ग्युमेंट न करता तो स्वतःच्या आयुष्यामध्ये डिप्रेशनमध्ये गेलेला होता तरुण. मग तो त्याला त्याच्या आईच आयुष्यामध्ये सर्वांना सांभाळते आणि जागवते हे खरंच आहे मित्रांनो. त्याला उठवलं आणि त्याला चालवायला शिकवलं. परत तो अशा ठिकाणी कामाला लागला मित्रांनो. आता तो डोचे बँक म्हणून एक पुण्यामध्ये मोठी बँक आहे, म्हणजे ती जर्मनीची बँक आहे इंटरनॅशनल, त्याच्यामध्ये ॲज अ आर्किटेक्ट लेवलला तो काम करतोय आता. ॲज 1 वर्ष ह्या गोष्टीसाठी होता ते त्याला. तो म्हणला की दादा माझं हे सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांसमोर मांडा की मुलींच्या ज्या मेंटॅलिटी होतात त्या बदलत आहेत आणि अशा अशा गोष्टी होतात ते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला ह्या नवीन जीवन स्वामी समर्थ महाराजांनी दिलेलं आहे. त्यांनी कबुली दिली की जर मी जर स्वामी नसते
तर मी एकतर मेलो असतो, नाहीतर तसाच एक ऑब्जेक्ट म्हणून आयुष्यामध्ये राहिलो असतो. मेलमार्फत आपल्याला ही माहिती प्राप्त झाली असताना मला हे ऐकूनच अश्रू अनावर झाले होते की काय करू, की म्हणजे या गोष्टी कशा तुमच्यापर्यंत पोहोचूया हे होतं माझ्या. परंतु त्यांनी सांगितलं होतं की कुणाचं पुढे जाऊन वाईट होऊ नये यासाठी पोचवा. आणि पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा मित्रांनो, की आपण स्वामी संगतीमध्ये आहोत, तर आपल्याला कुठल्याही प्रकारला घाबरायला कधीच हे करू नका. कारण आपल्याला मागं जो पण वार करतो ना आपल्यावरती, जे स्वामी संगतीमध्ये असतात त्यांच्यावरती कोणीही देखील धोका देण्याचा प्रयत्न जरी करत असताल ना, तर त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व प्रकारची जे पण आहे ना शिक्षा असेल काय असेल ते स्वामी समर्थ महाराज देतात. याचं जिवंत उदाहरण मी सुद्धा अनुभवलेलं आहे आणि ह्या मुलाने देखील अनुभवलेलं आहे. तर अशा या गोष्टी आहेत मित्रांनो, आणि या एपिसोड आपले कंटिन्यू राहणार आहेत. अशा नवीन नवीन एपिसोडसाठी तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही माझा ईमेल आय डी खाली ह्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. तुमचा जो पण स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव असेल तो तुम्ही मेन्शन करा आणि तो मला पाठवा. मी तुमचा सर्व अनुभव लोकांसमोर आणतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.